नमस्कार मंडळी, आपले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आपले 100K सबस्क्रायबर झाले, ते पण फक्त 10 महिन्यात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण बोललो होतो की काहीतरी आपण मदत करू कोणाला, आपले 100K सबस्क्राईब झालं तर देवाला बोललो होतो, तर आपण आज तेच करायला आलेलो आहे. तर थोडीशी मदत तुम्ही पण दाखवा, सगळ्यांची मदत करा. आम्ही आपण पण चाललो आहे आणि आपल्याला सपोर्ट राहून द्या. 1 मिलियन झाल्यावर काही ना काही आपण क्रेझी करूया. 1 मिलियनसाठी सबस्क्राईब करूया आणि चला. अन्न, वस्त्र, निवारा म्हणता माणसाच्या ह्या तिन्ही मूलभूत गरजा आहे. पण ज्यांच्याकडे या सगळं काही नाही आहे त्यांचं काय? त्यांना तिथे जागा भेटेल तिथेच झोपून जाणे, त्यांना तिथे भेटलं ते खायला तेच खाऊन त्यांचं पोट भर. पण आपल्यासारख्या लोकांकडे तेवढं आहे तेवढं आपण खुश नाही राहत. आपण देवाकडे खूप काही मागत राहतो, पण ज्यांच्याकडे नाही ते लोक ह्याच लाईफमध्ये खुश आहे. पण आपल्याकडे सगळं काही असून आपण खुश नाही. असो, आपण जेवढं आहे तेवढ्यात खुश का नाही राहत? आपल्याला खूप हवंसं वाटतं, सगळं काही भेटावं असं वाटतं. पण देव पण म्हणतो ना, ज्याच्याकडे ते दिलेलं आहे ते नशिबाने लिहिलेलं आहे. तर मंडळी, यूट्यूबवर एवढा पण पैसा नाही आहेत की लोकांचं आपण खूप काही भलं करू शकतो. आपल्याला कसं माहिती आहे का, यूट्यूबवर आपले तेवढे व्ह्यूज येईल तेवढ्यावर यूट्यूब आपल्याला पैसे देत असतो. मग तुम्ही लोक तेवढा आपल्या व्हिडिओवर सपोर्ट दाखवेल तेवढंच लोकांची जास्तीत जास्त आपण पुढे जाऊन अजून मदत करू शकतो. आपण व्हिडिओ काढायचं एकच कारण आहे, आमचं बघून तुम्ही पण करा, लोकांची मदत करा खूप सारी. तेवढे येईल तेवढे पैसे तेवढे काय तुम्हाला भेटता, त्याहून थोडीशी तरी डोनेशन करा. आपल्या सगळ्या लोकांना पण खुश ठेवा, एवढंच म्हणणं आहे आमचं व्हिडिओ वाढवून. अजून काही तुम्ही दुसऱ्या लोकांना हॅपी ठेवलं, देव तुम्हाला नक्की हॅपी ठेवेल, गॅरंटी. मंडळी, आपलं सगळं झालेलं आहे, आता जाऊन नाही. तुमचा सपोर्ट असंच राहून द्या. खूप असं वर्षापासून मेहनत करते बघितलं तुम्ही, आणि आपले 100K केले तुम्ही, त्यासाठी खरंच थँक्यू. पुन्हा वापस